आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। केज अंबेजोगाई तालुक्यासह बीड जिल्ह्याला अवकाळीचा पावसाचा तडाखा। केज अंबेजोगाई तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळायला पाहिजे। नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी। 22 आणि 23 फेब्रुवारी 2026 रोजी केज अंबेजोगाई व बीड तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी आणि भाजीपाला पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत। याचा फटका केज तालुक्यातील येवता शिवारात मोठा फटका। काढणीस आलेली पिके शेतातच आडवी पडल्याने आणि पावसामुळे ओली झाल्याने त्याची गुणवत्ता खालावली आहे। अनेक ठिकाणी मळणीसाठी काढून ठेवलेले पीक भिजल्याने शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून वादळी वाऱ्यामुळे आंबा बागांनाही मोठा फटका बसला आहे। आधीच बाजारभाव समाधानकारक नसल्याने आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेल्याची भावना व्यक्त होत आहे। प्रशासनाने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बाधित भागात तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी शेतकऱ्यातून मागणी जोर धरत आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।